बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कडूंनी आंदोलन पुकारले। आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही। मुंबईत मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचा 4 दिवसांपासून अमरावतीमध्ये अन्नत्याग आंदोलन त्यांचं सुरू आहे। बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत आंदोलन केलं। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी बच्चू कडूंच्या आंदोलनाला भेट देत पाठिंबा जाहीर केलाय। पक्ष आणि जात विसरून आता शेतकरी म्हणून एकत्र येण्याचं आवाहन जरांगेंनी शेतकऱ्यांना केलं। शेतकऱ्यांसाठी लढणारी खूप कमी माणसं राहिली असल्याचं वक्तव्य रविकांत तुपकरांनी केलं। आज शेतकऱ्यांनी बच्चू कडूंच्या पाठीमागे राहिलं नाही तर इतिहास माफ करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन यासह अन्य मागण्यांसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन त्यांनी पुकारलंय आणि या आंदोलनाला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पाठिंबा दिला। प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांचं गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे आणि प्रशासन त्याची दखल घेत नसल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील प्रहार आक्रमक झाली आहे। प्रहार नेते अजय टप चक्क टॉवरवर चढले असून त्यांनी आंदोलन सुरू केलं। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक असणार आहे। हे पथक कडूंच्या आरोग्याची दिवसातून 2 वेळा तपासणी करणार आहे। वर्ध्याच्या आर्वीमध्ये बच्चू कडूंच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं। यावेळी शेतकऱ्यांनी काही उरलं नसल्याचं म्हणत नायब तहसीलदारांना कपडे दिले। मराठा समाजाला हायकोर्टानं मोठा दिलासा दिला। आरक्षणाला स्थगिती नसल्यानं गेल्या वर्षीप्रमाणेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरू राहणार आहे आणि या प्रकरणी पुढील सुनावणी 18 आणि 19 जुलैला होणार आहे। शिवसेना भवनाबाहेरच्या बॅनरवर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र फोटो झळकलेत। आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय बाकीच्या दिवशी चर्चा करून घेणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली। तर जयंत पाटील 8 वेळा प्रदेशाध्यक्ष झाले। त्यांनी नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले। अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये शरद पवारांनी उद्योजक अफजल शेख यांची भेट घेतली। यावेळी खासदार निलेश लंकेही उपस्थित होते। दरम्यान पवारांनी अफजल शेख यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं। जालन्यात जलील यांच्या घरावर चिखलफेक करण्यासाठी निघालेल्या छत्रपती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि यावेळी कार्यकर्त्यांनी जलीलांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। एकीकडे पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश सरकारने दिले तर दुसरीकडे मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला होता। मात्र या चर्चेची गाडी पुढे सरकत नसल्याचं चित्र आहे। दोन्ही भावांमध्ये अद्यापही कुठलाही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही। याशिवाय दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही आणि त्यामुळे युतीचं घोडं कुठे अडतंय याची चर्चा रंगू लागली। अर्थखात्याने जी.आर काढला मात्र निधी मिळाला नाही असा दावा निधी वाटपाच्या वादावरून संजय शिरसाट यांनी केलाय। तर निधी वाटपावरून अजितदादांशी कुठलाही वाद नसल्याचंही शिरसाटांनी स्पष्टीकरण दिलं। लाडकी बहीण योजनेवर भरत गोगावलेंनी मोठं वक्तव्य केलंय। लाडकी बहिणीमुळे निधीचं वाटप करणं मुश्किल झालंय। सगळी सोंग आणता येतात मात्र पैशाचं सोंग आणता येत नाही असं वक्तव्य गोगावलेंनी केलं। बावनकुळे माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने आजची भेट होती आणि या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय शिरसाटांची भेट घेतली आणि यावेळी ड्रॅगन पॅलेस टेम्पलबाबत शिरसाटांची भेट घेतली होती अशी माहिती बावनकुळेंनी दिली। राणेंनी नितेश राणेंना कानपिचक्या दिलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचे। मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो असं म्हणत नितेश राणेंना नारायण राणेंनी थेट सुनावलं। वैभव नाईकांनी नारायण राणेंवर टीका केली। तुमच्या मुलावर टीका केल्यानंतर तुम्हाला वाईट वाटलं त्यामुळे तुमच्यावर टीका झाली तर मारहाण करण्यापर्यंतची धमकी द्यायची आणि तुमच्या चिरंजीवांनी टीका केली तर ते निवडून आले कारण लोकमत आहे असं म्हणायचं हे कितपत योग्य आहे असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणे यांना केला। आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर सडकून टीका केली। महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बेईमानी उद्धव ठाकरेंनी केली। संजय राऊत त्यांचं मूळ आहेत आणि त्यामुळे त्यांना बैमान ऑफ द महाराष्ट्र हा अवॉर्ड द्यावा लागेल असा टोला दिलेला गावला।
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरनं शिवसेना उभाटा गट आक्रमक झाली आहे। छत्रपती संभाजीनगरात क्या हुआ तेरा वादा म्हणत अंबादास दानवेंनी ट्रॅक्टर मोर्चा काढला। हिंगोली ठाकरे गटाच्या वतीनं सरकारच्या विरोधात क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाअंतर्गत कळमनुरी तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे आणि त्याचबरोबर सेनगाव तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे। बुलढाण्यात काँग्रेसला पुन्हा मोठा झटका बसला आहे। माजी जिल्हा परिषद अध्यक्षांसह 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। श्रीरामपूरमध्ये शरद पवार आणि मीनाताई जगधने यांची भेट घेतली। मीनाताई जगधने शरद पवार यांच्या भगिनी आहेत। सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे। चला ब्रेकिंग न्यूजने सुरुवात करूया। छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला आहे। स्वाती खैरनार आणि रेखा गायकवाड अशी मृत महिलांची नावं आहेत। तर या अपघातात इतर 5 जण गंभीर जखमी झाले। दरम्यान पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आणि सिद्धार्थ उद्यानामध्ये घटनास्थळीची पाहणी त्यांनी केली आहे। तर फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे। पालकमंत्र्यांनी या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। तर पुढील 7 दिवस सिद्धार्थ उद्यान नागरिकांसाठी बंद राहणार आहे। अरे हम गार्डन में गए थे, बहुत जोर से तूफान आया। अब बाहर आ रहे थे तो छत गिर गई गेट की। सिद्धार्थ गार्डन में गए थे हम लोग। आप लोग कहाँ से थे दीदी? इधर ही है, टीवी सेंटर पे रहते हैं हम लोग। कितने लोग आए थे दीदी आप? 5-6 जन थे हम लोग। बच्चे थे, हम दोनों ही थे बड़े। आपका क्या नाम दीदी? अभी मैं उनका भाई हूँ और ये मेरे जीजा हैं। और मेरी माँ जब गई थी तब मैं मतलब फ़ोन ही लगा रहा था कि मतलब क्या अभी हवा छूट रही है, वो तो लग रहा नहीं था। जब फ़ोन आया तो मेरे बच्चे ने डायरेक्ट बोला कि बोले ऐसे ऐसे हो गया, बोले आई का बोले सरिच अलग हो गया, बोले मतलब एक्सीडेंट हो गया, बोले मतलब वो छत गिर गया, बोले पूरा ऊपर से। और अभी तक कोई मतलब महानगर सॉरी गार्डन वाला बोलो या महानगर पालिका वाला कोई देखने तक भी नहीं आया। अभी 2-3 घंटे हो गए अभी 2-3 घंटे बोले तो अभी देखो ना, अभी तुम क्या मतलब क्या जिम्मेदारी है। आपका क्या नाम भैया? मेरा नाम प्रीतम गायकवाड़ है। वो जो ये है आपका और ये मेरी माँ है। वो उनका नाम क्या है? किनका? मम्मी का नाम? मम्मी का रेखा गायकवाड़ है, रेखा हरिबाऊ गायकवाड़। और दूसरी जो दीदी और एक साथ में वो मेरी मिसेस है। वो जॉब पे से आ गई, मैं बुला लिया वो रेखा हरिबाऊ। हे BOT बिल्डिंग होती आणि BOT बिल्डिंग त्या ठिकाणी मेंटेनन्स आणि हे सर्व करण्याची जिम्मेदारी त्या ठिकाणी BOT ऑपरेटर त्यांचं होतं आणि त्यांनी वारंवार मेंटेन करणे हे बघण्याचं काम त्याच्याकडे होतं। परंतु दुर्दैवाने त्यांनी काम नाही केल्यामुळे आज 2 लोकांचा मृत्यू गमावा लागला। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जी तक्रार देण्यात येईल त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील जी कायदेशीर कारवाई आहे ते संबंधित ठेकेदारांच्या विरुद्ध पोलीस विभागाकडून करण्यात येईल।